नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव सांगा की. माझं नाव मीना हनुमंत मदने. बर. आणि हे गावचं नाव कुठलं आहे? रेहमतपूर. बर. किती वर्षापासून हे करताय शेळी पालन? ही आहे की आता 10-15 वर्ष झाली. होय. किती शेळ्या घेऊन सुरुवात केली होती? शेळ्या 5च घेतल्या होत्या. होय. 5 शेळ्यावर 40 केली होती. पुन्हा मालक वारल्यावर ना त्यातनं कमी केली त्यात. होय. बर बर बर. मग 5 शेळ्यावरनं 40 केली आणि त्यानंतर पुन्हा कमी केली. बर. मला सांगा ह्यात किती पिल्लं देतात ही शेळ्या? ही शेळ्या देते त्या की तर सगळ्याला 2-2 होते ती. होय. बर. आणि ह्यांचं दूध वगैरे कुठं विकता किंवा काय? दूध डेअरीला बी जातं. कोकरं इकल्यावर ना मग डेअरीत घालतो. कुणी बी असं बारक्या बाळासनी ही नेते ती. आयुर्वेदिक असं? आयुर्वेदिक. हो. डेअरीला काय दर पडतोय बरं दुधाला? दुधाला काय देत असते 50च्या मोहर. होय. एवढंच. बर. आता ह्यात तुम्ही म्हणता की 2-2 पिल्लं देते ती. पिल्लं किती दिवसांनी विकता हो ही? ही आता काय हे आता ही इकली असते कावात पण ही खोराटली ती म्हणताना इकली नाही ती. नाहीतर 4 महिन्यात ती काय येते ती. तरी काय पैशाने करडू जात एक? ही जात की 5-7 हजारापर्यंत. होय. मग आता मला तशी असली तर मग 8 हजारापर्यंत जाते. चांगली 8 हजारांनी जाते ती. मग आता मला सांगा वर्षभरात एवढ्या शेळ्यातनं किती उत्पन्न होत आहे आपल्याला? होणार की उत्पन्न होत असेल की मस्त लाखभर रुपये होणार. होय. बर. आता मला सांगा की तुम्ही म्हणता की बरेच वर्ष झालं करताय ही. आता ह्याच्यावरती तुमच्यात काय बदल वगैरे झाला ह्याच्या पैशावर किंवा काय? काय बदल झाला नाही. नुसतं खादीवारी आहे आमचं काम. होय. कोण कमवतच नाही तर ही इकायचं ना आपण पोटाला खायचं. म्हणजे दुसरं कोणी कमवणार नसल्यामुळं ह्याचे पैसे माग राहत नाहीत. नाही तर करायचं आणि खाण्यावारी जायचं. खाण्यावारी काय सुद्धा ह्याच्यात होत नाही. होय. बर बर. आता ह्या शहरात बोकुड दिसत नाही. आहे की. होय. काय किती वर्षाचा आहे? ती 3 वर्षाचा आहे. होय. बर. त्याला काय मागणी वगैरे आली का नाही आतापर्यंत? गेल्या वर्षी मागितला होता 22,000ला. हा. बर बर. मग किती अपेक्षा आहे तुमची? आता अपेक्षा काय आता त्याचं घेणार 35,000. होय. आता सणाला 35. बर ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये रोगराया कुठली येते किंवा काय? तर लय रोगरायान. होय. मग त्याला इलाज उपचार करता? तर त्याला लय औषधन हिन चालूच की. होय. ह्याला जनताच हे देता का? जनताच. पुन्हा ही लांगते ती त्या जेवला बी येतोय रोग. पुन्हा ही डरंगाळते ती त्या जेवला बी आहे. बर. म्हणजे बऱ्यापैकी औषध उपचार करता ह्याच्यावर? करतो. ठीक आहे. आता काय सगळं खाण्यावारी जात आहे म्हटल्यावरती त्याचा काय विषय नाही. काय सुद्धा नाही. रुपया आता तुम्ही काय आमचं नेणार आहे का? नाही. काय नाही. पण रुपया माग राहत नाही. राहिला तरी बी कोणतरी माग हायच. द्या आम्हाला 5,000 द्या 10,000. ते आपलं त्यासनीच द्यायचं कुणाला तरी. होय. कुणाला तरी मग दुसरं नाही बाहेरच जायचं. सारखं दम मिळते. आता मग कुठे हाय तर 20-25,000 बाहेर. ह्याच्या पलीकडे पैसा नाही. बर. आता मला सांगा ह्या शेळ्यांमध्ये तुम्ही म्हणला की उत्पन्न होतंय बऱ्यापैकी पण खाण्यावर जाते कारण महाग काय राहत नाही कमीणार कोणी नसल्यामुळे. बर ठीक आहे. आता मला सांगा की ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या शेळ्या किती आहेत? ह्या आहे त्या की 10-12 आहे त्या. होय. बरोबर आहे ती 11. आता मला सांगा ते बोकुड आपल्या शेळ्यातलाच आहे का? शेळ्याचाच आहे. आपल्या शेळ्यात ही दिसते का शिर्डी? पांढऱ्या कानाची नाही पडेली. काळी. तिचाच आहे ते बोकुड. होय. बर बर ठीक. ते वेगळ्या जातीचा दिसतोय. ते वेगळ्या जातीचा होता घेतला होता पहिला. मग ती त्याची उत्पन्न झालेली आहे. होय. बर. आता ठीक आहे. मला सांगा आता ही दिवसभर तुम्ही फिरून जी चारताय ही फार कष्ट एवढं? लय कष्ट. मोठं कष्ट. आता आणि घरी गेल्यावरती कशा पद्धतीने असते ह्यांना? घरी गेल्यावर काय खायला वगैरे टाकता का? घरी काय नाही. फक्त ह्या कोकरासनी तेवढं खायला त्या बोकडा. होय. मग ह्यासनी काय नाही. मग त्यांना काय खुराक ठेवता बरं? काय ना आपलं गहू. होय. आता ही कुराड ही दिसती तुमच्या हातात. पाला पिला पाडा येतोय का? डाळा पिळा पाडायला दिसली बोर तर कांडावायची. म्हणजे बारीक बारीक जोरपाड्या दिसली तर ते आपली अशी झोपवायची खाली म्हणजे खाते ती पाय टाकून. ही तीच की आपल्याला येतंय का चढायला? नाही 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 नाही. पण बरोबर आहे असावी सोबत. आता आपण राखतो या अडचणीनं हे जावं लागतं सोबत. मस्त ती वडील पर थकली त्याने बी फिरायचं होत नाही. मग आता काय करायचं आपलं आपण आणायची आपली राखून. आता मालक आमचं वारल्यापासून वडील तिथंच असते पण नाही फिरायचं जमत. मग म्हणतात पाय घायला आलं त्या परस नाही आलेलंच बरं. बर. आता मला सांगा आता शेळ्या राखता याचा अर्थ काहीतरी 2 पैसे नफा आहे. मग आता एखादी वेळ अशी आहे का की अडचण आली होती ह्या शेळ्यांनी ह्या लक्ष्मीनं आपल्याला त्यातनं वरी काढलंय किंवा काय असं एखादं?
तुमच्या आयुष्यात आता आता एवढी वर्ष राखताय म्हणल्यावरती? काय नाही, असं दुखणं बहाणं कुणाला आलं तर आपली एकूण त्यासनी सरळ, म्हणजे पोरगी एक थोरली आजारी होती, ती एक सरळी तिला केली, नाहीतर मग दुसरं काय होत नाही. होय. बर बर, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावरती फक्त आपलं कुटुंबाचं खाणं पिणं या गोष्टी चालतात, एवढंच चालतंय. राहायला तर काय झालं, राहणार की पैसा तरी, पण आपल्याला सगळं इकडचं म्हणल्यावर काय राहतंय तेव्हा, आणि कमी होणार दुसरं नाही, कमी होणार नाही. मग कमी होणार असल्यावर नाही शिल्लक नाही का राहायचं. हो. बरं, आता मला सांगा, आता शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, काम नाहीत, मग अशा पोरांनी हे व्यवसाय करायसारखा हाय का? हाय 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 हाय. चांगला, ह्यात 2 पैसे नफा हाय का? नफा लय चांगला. बर, आणि कशी सुरुवात करावी, किती घेऊन काय? काय आता तुम्हाला घ्यायची असली किती, 4 घेतली, 5 घेतली, 10 घेतली, ह्याच्यात लय नफा आहे, पण करणाराच आहे, असं आहे. बर, मन लावून करणारा पाहिजे. कष्ट बी ह्याला लय आहे, मग कष्ट करायची ताकद पाहिजे, तर ह्यात नफा भेटणार. बर बर, ठीक आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगताल की तरुण पोरांना नोकऱ्याच्या मागे न लागता बाबा ही करा व्यवसाय किंवा काय, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा? आता मस्त सांगेन, पर त्यांनी ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे. आताच्या पोरांनी पटतंय का? जी हाय त्याला नाद ती करतयच. आता आमच्यात बी आहे ती पोरं, समजा माझ्या चुलत दिराचं नात आहे तर नातू, आता त्यांनी बी मस्त मेंढरण शिरडण, त्यासनी आता वर्षाला 2-2 आणि 3-3 लाख रुपये मिळतात. म्हणजे कष्ट घेतात, करतात मन लावून. मग हे असं आहे, करणाराला आहे, करणाराला आहे, पण बिना करणाराला नाही. म्हणजे मन लावून कष्ट लावून केलं पाहिजे, तर यात फायदा आहे. चालतंय, ठीक आहे मावशी, तुम्ही बऱ्यापैकी माहिती दिली. आता शिरड घराकडे चालली ती, त्यामुळे एवढ्या थांबू. मित्रांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.